तर पोलिसांना माफ करा या वक्तव्यानंतर धसांशी संपर्क नाही। सुरेश धसांविरोधात सोमनाथ सूर्यवंशींचं कुटुंबीय आक्रमक झालंय। गुन्हेगारांना शिक्षा व्हावी असं धस कधीच बोलले नाहीत। राजकारणी कधी पलटी मारतील हे सांगता येत नाही अशी देखील कुटुंबाची भावना आहे। भूमिका बदलते असं त्यांची असं वाटतं का तुम्हाला? आता भूमिका तर त्यांची बदलल्यात पण आणि परत काय विश्वास आहे त्यांचा? काय विश्वास आहे? आता इथंच बदलले सोमनाथच्या बाबतीत। सोमनाथच्या माहितीच्या 4-5 दिवसाकून आल्यावर ते तसं बोलले आणि हे विधानसभेत खोटे बोलले साहेबांनी, मुख्यमंत्री साहेबांनी म्हणले। तिथून 2 महिने झाले नाही तर लगे बदलले, पलटी मारले। आपल्याला काय विश्वास आहे कोणावर? त्यांचं म्हणणं आहे आमदार सुरेश धसांचं की मी सातत्यानं माझी हीच भूमिका असणार आहे की सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळावा म्हणून। त्याने फर्स्ट बोलले गुन्हेगाराला, पोलिसांना मोठ्या मनानं माफ करा हे बोलले। असं बोलायला नको होतं। आजूपर्यंत गुन्हेगाराला कुणी साथ दिलेला नाही। आजूपर्यंत गुन्हेगाराला शिक्षा द्यायलाच पाहिजे आणि व्हायलाच पाहिजे। आणि गुन्हेगार ते गुन्हेगार, मोठा असो ना बारीक असो, गुन्हेगारी ते गुन्हेगार। ह्याने असं पाठीशी घालायला नकोय। आमदार धस यांचं तुमच्या कुटुंबाशी काय बोलणं झालंय? आता तुम्हीच सांगा मला, इतिहासात आजपर्यंत गुन्हेगाराला कधी माफ करण्यात आले का? आजपर्यंत गुन्हेगार हा वाचलाच नाही आणि आता पण वाचणार नाही आणि भविष्यात कधीच गुन्हेगाराला माफी भेटणार नाही। न्याय हा कसंही असो तर न्याय हा भेटलाच पाहिजे आणि ते जे गुन्हेगार आहेत त्यांना ही फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि त्यांच्यावरती 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजर सर, नजीर खान, TV9 मराठी, परभणी।